आज सहज सकाळी सकाळी आगामी वर्षभरात दोन महत्वपूर्ण संकल्पासाठी वेळ द्यायचं ठरवलं. तसं दोन्ही कामे सारखी सुरू असतात म्हणा, पण आता मात्र पूर्ण झोकून देऊन काम करायचे ठरवले. पहिले म्हणजे स्वतःचे आरोग्य, दुसरं नंतर सांगतो, त्यामुळं व्हिडिओ ही तुम्ही शेवटपर्यंत पाहाल. दुसरा संकल्प हा तुम्ही सर्वांवर अवलंबून आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय ते शक्य नाही. आज सकाळी उठल्यावर गणपती आणि महाराजांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झालो. निघालो मॉर्निंग वॉकला. शूज घातले, लागलो आमच्या शेताच्या रस्त्याला. गाव म्हटलं की बातच और. निसर्गरम्य वातावरणाच्या बाजूने खळखळ वाहणारी नदी, केळी, हळद आणि ऊस आमच्या गावचे प्रमुख पीक. यंदा पावसामुळे खूप फटका बसला, पण तो थांबेल तो शेतकरी कसला. अजूनही या पिकांची जमेल तशी सोय सुरूच आहे. देळूब या गावच्या डांबरी रोडने आमचा प्रवास सुरू झाला. बऱ्याच दिवसानंतर वॉकिंगला निघाल्यामुळे जुने सहकारी भेटले. त्यांनाही आता मी रेग्युलर येणार असे सांगितले. त्यानंतर आमच्या शेतातील आखाड्यावर पोहोचलो. केळी, हळद पावसात पुरात टिकली का हे पाहिले, कारण यावरच आमचा वर्षभराचा उदरनिर्वाह सुरू असतो. माझ्या भावांच्या कष्टाने सध्या तरी पीक बरे आहे. अतिवृष्टीनं चांगलेच अवरेज घटेल हे मात्र नक्की. थोडा व्यायाम केल्यानंतर घरी परतलो. आंघोळ केली आणि आमच्या गावातील नदीकाठी प्रसन्न अशा महादेवाच्या मंदिराकडे निघालो. पुरामुळे येथीलही रस्त्याचा व पुलाचा बराच भाग खचला आहे. तो दुरुस्त करण्यासाठी शासन प्रशासनाकडे आमचा पाठपुरावा सुरूच आहे. मला शंभू चरणी नतमस्तक झालो. देवाकडे फक्त प्रयत्न कमी पडू देऊ नको, सातत्य राहण्याची शक्ती दे, अशी एवढीच प्रार्थना केली. आता दुसरा संकल्प. जवळपास 2006 पासून पत्रकारितेत मी सक्रिय आहे. बऱ्याच अग्रगण्य मीडिया ग्रुपमध्ये काम करण्याची संधीही मला मिळाली आणि आजही काम करत आहे. जिथे काम करतो तिथं प्रामाणिक राहतो, हा माझा स्वभाव गुण आहे. पण आता या कामासोबतच सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून एक हक्काचा प्लॅटफॉर्म असावा. आपल्यालाही कुठल्याही बंधनाविना स्पष्टपणे सर्वसामान्यांसाठी बाजू मांडता यावी, हा उद्देश समोर ठेवून युट्यूब चॅनल सुरू करावे असे ठरविले. तसं पूर्ण ताकदीने व वेळ देऊन माझे युट्यूब चॅनल सक्रिय करायचे आहे, हा दुसरा संकल्प. तसा मी इथेही वेगवेगळ्या बातम्या व्हिडिओ टाकत होतो म्हणा. युट्यूबच्या नियमानुसार स्वतःचा चेहरा आणि आवाज पाहिजे म्हणे. तसा आपल्या चेहऱ्यात आणि आवाजात थोडा अभावच, पण सातत्य, प्रामाणिकता आणि स्वभावाने सर्व वाटचाल यशस्वीपणे जशी पूर्ण केली, यावरही मात करूच की. अर्थातच स्पेशल प्लॅटफॉर्म म्हणून SP न्यूज मराठी या नावाने हे चॅनल आहे. या प्रयत्नासाठी आपल्या मात्र सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ, मित्र यासह सर्वांचीच मदत लागणार आहे. त्यासाठी आपण मला दिल खोल के आशीर्वाद द्याल यात शंका नाही. काही चुकत असेल तर कमेंट करूनही सांगा. नियमित भेटत राहू. आपला माणूस नागोराव भांगे.